जिथे आपल्याला ऑप्शन म्हणून ठेवलेलं असतं ना तिथून निघूनच गेलेलं बरं असतं. जिथे आपल्याला प्रायोरिटी म्हणून ठेवलेलं असतं ना तिथे आपलं मन रमलेलं बरं असतं बरं का. जिथे आपल्याला जास्त किंमत किंवा रिस्पेक्ट असते ना तिथेच मन रमायला पाहिजे आणि तेच आपली योग्य जागा असते. आपल्याला ऑप्शन म्हणून ठेवलेल्या ठिकाणी बिलकुल थांबायचं नसतं. प्रायोरिटी असेल तर आपल्याला काही स्पेशल जागा असेल तरच त्या आयुष्यामध्ये किंवा एखाद्याच्या लाईफमध्ये राहिलेलं बरं असतं. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर इकडे मस्त अशी मी मटकी ठेवलेली होती रात्रभर भिजत आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे मला लक्षात आलं की आज मटकी करायची आहे म्हणून. तर एक पूर्ण दिवस मी भिजत ठेवलेलं होतं आणि संध्याकाळी ना इथे कापडमध्ये मी मस्त असं गुंडाळून ठेवलेलं ओला कपडा करून. तर बघू शकतो किती छान अशी त्याला मोड आलेली आणि माझ्याकडे काही ओटाणे सुद्धा होते. हे मस्त असं आता मला इथे ब्रेकफास्ट करायचा होता. एकदम छान असा आणि फ्रेश असा आहे आणि मेन सांगायचं म्हणजे हे आपल्या हेल्थसाठी तर चांगलंच आहे, तसंच मुलांच्या सुद्धा हेल्थसाठी चांगलंच आहे. तर आपण मुलांना 2 टायमिंगचा नाश्ता देत असतो, तर त्यासोबत हेही दिला तरी चालेल. तर राजला तर हे कच्चं खायचं सुद्धा खूप सवय आहे बरं का. ते सर्व काही मी राजसाठी मस्त असं परतून घेतलं, मस्त असं कांदा वगैरे टाकून. ते काही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे कारण आज होती मॉर्निंग आणि आज माझ्याकडे खूप सारं काम वगैरे पडलेलं होतं. घाईमध्ये सर्व काही बनवून घ्यायचं होतं आणि राजची लुडबुड तुम्हाला माहिती कशी असते आणि काय असते ते काय सांगायची गरजच नाही आहे. बाकीचे राहिले कामं बाजूला, याचीच लुडबुड खूप असते. बनवणार आहे नसतं खायचं शाबू, वरती चढायचं असते असं. मला काम आवरायचं सगळे, माझं काम बाकी आहे आणि राजला इथं शाबूचं पडलेलं आहे. तर अगोदर शाबू बनव बोलला, बघू शकतो तुम्ही. इकडे मी शाबू बनवते आता. काय माहिती त्याला शाबू खूप आवडतो, दररोज बोलतो माझा उपवास आहे, माझ्यासाठी शाबू बनव. कसं कसं बनवते बघायचं तुला. आणि बनवून काय करणार, तू पण शिकणार आहेस खाऊन. तुला पण बनवायला शिकायचंय. उतर रे, माझं काम आवरायचं अजून. उतर राज खाली. तुला काय करायचंय बघून. नाही बघायचं, उतरा खाली. चला. नको. बघितलं ना, झालं ना, बनला ना आता. उतर ना खाली. छान इकडे मोकळा मोकळा असं माझा शाबू बनवून रेडी आहे. राजची फेवरेट डिश आहे ना तुझी हे. मोकळा मोकळा एकदम रेडी असं छान झालं आता. तर तुम्ही म्हणत असाल शाबू तर बनवला आणि तोपासून ब्लॉग तर कंटिन्यू केला पण काही बोलला नाही आहे. पण नेमकं काय झालं माहिती आहे का, शाबू वगैरे बनवला, त्याला दिलं मी आणि मी पण थोडंसं खाल्ला. पण माझे होते खूप सारे कपडे वगैरे धुवायचे, ते सगळे मी धुवायला तिकडे गेली. रास्त्यामध्ये आला आणि जी बादली होती पाण्याची त्यामध्येच म्हणजे त्याचं पाणी सटलं आणि ते सगळं काही बादली आहे ना त्याच्याच अंगावरती पाणी वगैरे आलं. म्हणजे सगळं काही ओलच झालं. तो नॉर्मली माझ्याकडे यायला होता पण त्या बादलीमध्ये पडला आणि सगळं काही अंग वगैरे ओलं झालं. मग मी थोडंसं चिडली, मग ड्रेस वगैरे चेंज
चेंज केला आणि तुम्ही बघू शकतो त्यानं गप्पा झप्पा काय करत बसलेला माहिती नाही. तर मी चेअर ठेवला होता, त्यावरती ठेवलेला होता मोबाईल वगैरे, आणि काय तो हळूहळू बोलतो ते काय मला समजत नव्हतं. पण मुलं हे जेव्हा एकट्यामध्ये खेळतात ना, तर तेव्हा हळूहळू त्यांचं काहीतरी वेगळं चालू असतं आणि ते नेमकं आपल्याला समजत नाही बरं का ते काय बोलतात. पण ते त्यांच्या खेळण्यामध्ये खूप मग्न असतात. खरंच खूप लहानपण नाही ना, खूप चांगलं असतं आणि खूप इतकं हॅपीनेसचं असतं ना. कसलंच काही टेन्शन वगैरे नाही आहे, कोण काय म्हणते याचं काहीच पडलेलं नाही आहे. मस्त आपल्या दुनियेमध्ये मग्न असे असतात. तर त्याचं काहीतरी चाललेलं, त्याला माहिती नव्हतं मी व्हिडिओज बनवते, कारण मी ठेवलेलं होतं चेअरवरती व्हिडिओज मोबाईल. माझं काम वगैरे आवरलेलं होतं आणि तो तिकडे खेळत होता, त्याच्यामुळे मी त्याला थोडीशी चिडली होती ना, अंघोळलं झालं होतं वगैरे त्याचं, आणि आधीच त्याची तब्येत थोडीशी ठीक नव्हती म्हणून. तर त्यानंतर इकडे मी तुम्हाला दाखवलं नाही साडीचं वगैरे कलेक्शन, की अगोदरच्या व्हिडिओजमध्येही सांगितलेलं होतं की मी तुम्हाला माझ्या सर्व साडीचं कलेक्शन वगैरे दाखवणार आहे आणि ब्लाऊज डिझाईन वगैरे दाखवणार आहे. तर त्यातच माझे काही ब्लाऊज रेडी करायचे राहिलेले होते, ते सर्व ब्लाऊजसुद्धा मी इकडे रेडी करून घेणार होती. आणि साड्या पण कम्प्लिटली असतात, मी कशा ठेवते पॅकिंग करून ऐन वेळेला सापडा, हे सुद्धा मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. ते सर्व काही झालं. मी थोडंसं शाबू खिचडी वगैरे खाल्लेली होती, कारण कामं आवरायची म्हटलं तर मला काही जेवण वगैरे जात नाही. अगोदर कामं आवरायची आणि मग नंतर जेवण, असं माझं असतं. तर दुपारी सर्वांना लागलेली होती भूक आणि करायचं होतं जेवण वगैरे. मग काय गरमागरम इकडे स्वयंपाक रेडी करून घेतला. आता गरमागरम म्हटल्यापेक्षा ना डायरेक्टली याला इव्हनिंग किंवा संध्याकाळ झाली असं म्हटलं तरी चालेल. तर हे आहे आमचं संध्याकाळचं जेवण. तोपर्यंत त्यानं किती ड्रेस चेंज केले आणि किती आगाऊपणा केला हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण सर्वांच्या घरचे तेच प्रॉब्लेम आहेत असं म्हटलं तरी चालेल, कारण इतकं रास सतवतो ना खूपच. तर असा होता माझा आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. खूप काही गोंधळमध्ये हा ब्लॉग झाला.